नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सूरज. या ठिकाणी मी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सांगत असतो. त्यासाठी मी यूट्यूब चॅनल सुरू केलं, ज्याचं नाव ठेवलं गोष्टी बिष्टी. या ठिकाणी आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकत असतो. ज्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे ते माध्यम आहे यूट्यूब. या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगत असतो, जशा की ऐकू गोष्टी, काही वाचीव गोष्टी ज्या तुम्ही कुठेतरी वाचलेल्या असतात, काही वाचाळ गोष्टी ज्या कुठेतरी तुम्ही ऐकलेल्या असतात. तर अशाच प्रकारच्या गोष्टी मी या चॅनलवरती तुमच्याशी शेअर करत असतो. तर आजच्या गोष्टीचं नाव आहे दिव्या. तर दिव्या एका मुलीचं नाव आहे आणि ती मुलगी इतकी हुशार, चुणचुणीत आणि वेगळ्याच माइंडसेटची मुलगी आहे, जिने आयुष्यामध्ये कधीच हार मानली नाही. संघर्ष हा तिने नेहमी निवडला, कधीच तिने कम्फर्ट निवडला नाही आणि ती आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी खूप धडपड करते. आणि धडपडीमध्ये ती निवडते तिचं करिअर आणि ती तिचं करिअर निवडते वकील म्हणून. वकील बनण्यासाठी जे काही अवघड गोष्टी असतील, जसे की CAT आहे आणि CATचा अभ्यास आहे, तर तिने मन लावून केला. त्यानंतर ती एक सक्सेसफुल वकील म्हणून समाजामध्ये वावरू लागली. तिने खूप साऱ्या केसेस हँडल केल्या. तिने खूप सारे मुलींना, बायांना, माणसांना न्याय मिळवून दिला. न्याय मिळवण्याची पद्धत एकदम साधी होती तिची. कुठल्या पद्धतीचे चुकीचे आर्ग्युमेंट न करणे, योग्य पद्धतीने जज लोकांशी बोलणे आणि जे काही केससाठी आवश्यक असेल त्या पद्धतीचा ती रिसर्च करायची. आणि रिसर्चमध्ये तिला खूप साऱ्या गोष्टी सापडायच्या की नेमकी चुकी कोणाची आहे. तिने कधीही चुकीची बाजू घेतली नाही, नेहमी सत्याची बाजू घेतली. आणि तिला आवड होती ती एक वाद्य शिकण्याची. ती आयुष्यामध्ये एक वाद्य पण शिकली. तिने गिटार शिकण्याचा खूप सारा प्रयत्न केला. शेवटी 6 महिन्यामध्ये ती गिटार शिकली आणि दिव्या आज एक चांगल्या ठिकाणी काम करते वकील म्हणून. आपण दिव्याला आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया.